आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की प्रतिमा त्या नर्सला जुमानत नसते, तिला आत जायचं असतं म्हणून ती अट्टहास करत असते. तेवढ्यातच अर्जुन आणि कल्पना म्हणतात की जाऊन दे तिला आतमध्ये म्हणून अश्विनला सांगतात. तर अश्विन नर्सला सांगतो तिला नीट घेऊन जा आतमध्ये सायलीकडे. जेव्हा प्रतिमा सायलीकडे पोचते तेव्हा सायली शुद्धीत नसते. प्रतिमा सायलीकडे बघत असते आणि तिला अचानक आठवतं की मागच्या वेळेला पण ती अशीच हॉस्पिटलमध्ये आलेली जिथं सायली ह्या ICUमध्ये होती. तेव्हा तिने तिच्या डोक्यावरनं हात फिरवला होता आणि ती जागी होत होती. हे आठवून परत प्रतिमा तेच करते, तिच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि तिथून निघून जातच असते. तेवढ्यात सायलीला शुद्ध येत असते आणि ती आई असा हाक मारते. प्रतिमा पाठी वळून बघते, तिला खूपच आनंद होतो. प्रतिमा सायलीचा हात हातात घेते. तेवढ्यातच सायलीला जाग येते, ती डोळे उघडते आणि प्रतिमा हे बघून खूप आनंदात असते कारण सायलीला शुद्ध आलेली असते. ती प्रतिमा सायलीला विचारते की तू कशी आहेस, बरी आहेस ना? तर ती म्हणते हो आणि ती प्रतिमा इशाऱ्याने सांगते की मी बाहेर सगळ्यांना सांगून येते म्हणून तू शुद्धीवर आली आहेस म्हणून. प्रतिमा बाहेर येते आणि इशाऱ्याने सांगत असते की सायली शुद्धीवर येते म्हणून. अर्जुनला हे कळतं आणि अर्जुन पण आतमध्ये धावतो सायलीला बघायला आणि एका पाठोपाठ एक सगळेच पळतात. तेवढ्यात अश्विन येतो. तर अश्विन म्हणतो हे काय करताय तुम्ही, सगळे का आत जात आहे? तेव्हा कल्पना त्याला म्हणते अरे सायली शुद्धीवर आली आहे म्हणून. ते एक एक करून सगळेच जण आतमध्ये जातात तिला बघायला. सगळेजण सायलीला बघून, शुद्धीत आलेली बघून हे खूप आनंदात असतात. कल्पना म्हणते अगं कशी आहेस तू सायली बाळा? ती म्हणते मी ठीक आहे आई. प्रताप पण विचारतो अगं तू शुद्धीत नव्हतीस तेव्हा आमचं काय, आम्ही खूप घाबरलो होतो, आता कसं वाटतं आहे? तर ती ठीक आहे असा इशारा करते. सगळ्या जणांनाच आनंद झालेला असतात. तेवढ्यात डॉक्टर पण येतात आणि तिला चेक करत असतात. दुसरीकडे घरी रविराज सांगतात सगळ्यांना, म्हणजे विमल, अस्मिता आणि प्रियाला, की प्रतिमा सापडली आणि ती सुखरूप आहे. अर्जुनने तिला शोधून काढलं आणि ती आता हॉस्पिटलमध्येच आहे. हे ऐकून प्रियाला खूपच वाईट वाटतं. त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला हे प्रियाला कळतं आणि ती आता सुखरूप आहे. इथे अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो कशी आहे, तिचे डोळे पुसत असतो. ते दोघं एकमेकांशी असंच गप्पा मारत असतात. सगळेजण खूप खुश असतात. इथे घरी प्रिया रविराजना सांगते की मी आईची खोली आवरून ठेवते म्हणजे जेव्हा ती येईल तेव्हा तिला स्वच्छ खोली मिळेल. तेव्हा ते म्हणतात हो म्हणून ती आत निघून जाते आणि लगेचच नागराजला फोन करते. नागराज आणि महिपत दारू पीत बसलेले असतात. ते आनंदात असतात की आज प्रतिमाचं काम झालं म्हणून, ती आता ढगात गेली. पण इथे प्रिया त्यांना फोन करते तेव्हा नागराज म्हणतात ये तू पण ये पार्टीला. तर ती म्हणते कसली पार्टी? तर ते म्हणते प्रतिमा मेली ह्याच्या आनंदात. अजून खबर आली नाही आहे पण ते पक्का आहे. हे ऐकून प्रिया आणखीनच शेफाळते. ती म्हणते तुम्ही त्याच ग्लासमध्ये डुबून मरा, इथे प्रतिमा जिवंत आहे, मी प्रतिमालाच पार्टीसाठी घेऊन येते. मग तर झालं. एकदम नागराज डचकतो आणि म्हणतो काय म्हणून स्पीकरवर फोन करतो कारण महिपतलाही ऐकायला मिळावं म्हणून. तेव्हा ती सांगते प्रतिमा जिवंत आहे, अर्जुनने तिला वाचवलं आहे म्हणून आणि ती सुखरूप आहे. हे ऐकून नागराज आणि महिपत एकदम डचकतात. महिपत आपल्या माणसांना फोन करतो की काय झालं म्हणून, तुम्हाला काम दिलं होतं त्याचं, तिला संपवलं का? तर ते म्हणतात नाही आम्ही नाही संपवू शकलो करून. आणि महिपत त्यांच्यावर चिडतो. त्यांना कळतं की प्रतिमा आता जिवंत आहे, ती काय मेलेली नाही आहे म्हणून. हॉस्पिटलमध्ये चैतन्य म्हणतो की मग पूर्ण आजींना फोन करून सांगतो की सायली शुद्धीवर आली आहे म्हणून. तर अर्जुन त्याला सांगतो नको, फोन नको करू, तू स्वतः जा आणि पूर्ण आजीला ही न्यूज दे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. मी जाताना मिठाई घेऊन जातो आणि सगळेजण हसतात. तो बाहेर पडतो आणि जातच असतो तेवढं त्याला कुसुमताई भेटते. कुसुमताई विचारते सायली कशी आहे चैतन्य, ती बरी आहे ना, तिला जास्ती लागलं तर नाही आहे ना, असे सगळे प्रश्न विचारत असते. तेवढा चैतन्य म्हणतो थांबा मला बोलून तर द्या, सायली एकदम ठीक आहे, ती आत्ताच शुद्धीवर आली आहे. हे ऐकून कुसुमताईंना पण आनंद होतो. ती चैतन्याला विचारते सायली कुठे आहे म्हणून. तेव्हा चैतन्य सांगतो समोर तिकडे आहे, तुम्ही जा म्हणून. तेव्हा कुसुमताई तिकडे जातात. तेव्हा ती सायलीला भेटते आणि विचारत असते तू असं कसं झालं, कशी आहेस तू, बरी आहेस ना, तुला त्रास नाही होते ना काही? हे सगळं बोलत असताना ती कल्पनाकडे वळते आणि म्हणते हे कसं झालं, काय झालं, असं सगळं चालू असतं. तेवढ्यात कुसुमताईची नजर प्रतिमाकडे पडते आणि म्हणते ओ कविताताई तुम्ही इकडे? तेव्हा सगळेजणच आश्चर्याने बघत असतात. सायली, अर्जुन, कल्पना, प्रताप सगळेजण आश्चर्याने बघत असतात.
त्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं की कुसुमताई प्रतिमाला कशी ओळखते. इथे सायली विचार करते. एकदा कुसुमताईने सांगितलेलं असतं की कविताताई आल्यात, त्यांच्याबरोबर राहते म्हणून. कल्पना कुसुमताईंना विचारते, तुम्ही आमच्या प्रतिमाला कसे ओळखतात. तेव्हा कुसुमताई म्हणते, अहो या माझ्याबरोबर राहत होत्या, या कविताताई आहेत. आणि प्रतिमासुद्धा कुसुमताईंना ओळखते म्हणून ती मुंडी हलवते आणि ती ओळख दाखवते. तेवढ्यातच सगळेजण कुसुमताईंना म्हणतात ही आमची प्रतिमा आहे म्हणून. तेव्हा ती पण आश्चर्याने बघत राहते. त्या दोघी एकमेकांना बघत असतात. कुसुमताई प्रतिमांना विचारते की ओ कविताताई, तुम्ही कुठे निघून गेलात, मी मला किती शोधत होते, असं कसं तुम्ही निघून गेलात म्हणून. तेव्हा प्रताप म्हणतो, ही तर अलिबागला राहते प्रतिमा, तुमच्या इकडे कसं. तर ती म्हणते, नाही आम्ही एकत्रच राहत होतो. तेव्हा प्रतिमासुद्धा इशाऱ्याने हो म्हणून म्हणते. आणि आजचा भाग इथेच संपतो.